जूनमध्ये राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आणि बळीराजा सुखावला। पण काही दिवसातच मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या आनंदावर विरजण पडले। गेल्या 3 वर्षांनंतर यंदा मराठवाड्यात वरुण राजानं चांगली कृपा दाखवली। मात्र जवळपास 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। आता कडवळ पेरले 2 महिने झाले, पण आता ही काय आता इथे वाढले, आता चाललंय सुकून। काय करता मग आता? आज मागल्या वर्षी हुलगाव आता त्याची परिस्थिती काय तशी झाली। ह्या कडवळाची अशी 2 महिने झाले, पाऊण 2 महिने पेरले। आता हे कधी काढायला येत असतं? आता काढायला मग 2-2.5 महिन्यात येत असतं घालायला, पण काढायला काय येते? आता घालायला येणारच नाही, पाऊसच नाही। पिकांची परिस्थिती पाहता यंदा मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या दिशेनं कूच करतोय काय अशी भीती निर्माण झाली आहे। 5 वर्ष झालं कुणाला या भागात 5 वर्ष टिपका आहे का पाण्याचा? मग त्यांना दिलं उतर नसतो आमच्या जाया त्या दिवसात 4 महिने। आज 5 चिमणीला प्यायला पाणी नाही तर माणसाला कोण। एकीकडे पावसानं दडी मारली आहे तर दुसरीकडे चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर बंद झाल्यामुळे जुने दिवस डोळ्यासमोर येत आहेत। आमच्याकडे मोठाली चित्राप होती, मोठाली चित्राप छावण्या चालू झाल्या त्यावेळी छावण्यात होती, छावण्या बंद झाल्या, मोठाली चित्राप विकली गेली। मी लहान चित्राप तयार केली, त्यांच्या बी आता पोटाला मिळा नाही, काही चारा नाही, पाणी नाही, म्हणजे अशी अवस्था झाली। आता काय दुसरीकडे जावा कुठं घेऊन का काय असं झालंय। राज्यात इतरत्र धरणांमध्ये पुरेसा साठा झालाय, मात्र मराठवाड्यातल्या बिंदुसरा प्रकल्पाची बकाल अवस्था आहे। मराठवाड्यात यंदा 17,32,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, तर 14,00,000 हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे। मात्र आता हातातोंडाशी येणारं पीक पाण्याअभावी वाळून जात असल्यानं शेतकऱ्याची पुन्हा कसोटी सुरू झाली आहे। गोविंद शेळके, ABP माझा, बीड।